हिंदवी स्वराज्याचा जन्म. आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय प्रेरणादायी आणि ऐतिहासिक प्रसंग, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. ही कथा केवळ राजाच्या जन्माची नाही, तर ही आहे एका स्वराज्याच्या स्वप्नाच्या जन्माची. चला तर मग मागे वळूया आणि इतिहासातल्या या आठवणीमध्ये रमून जाऊया. साधारणतः 1630चा काळ. भारतावर मुघल साम्राज्याचं वर्चस्व होतं. दक्षिण भारतात आदिलशाही आणि निजामशाहीसारख्या मुस्लिम सुलतानांनी सत्ता गाजवली होती. हिंदू समाजावर अन्याय, जजिया कर आणि धर्मांतराचा त्रास सुरू होता. अशा परिस्थितीत जनतेला एका शक्तिशाली नेतृत्वाची गरज होती, जो त्यांच्या हक्कांसाठी लढेल, धर्म आणि संस्कृती जपेल आणि स्वराज्याची स्थापना करेल. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे आदिलशहातील एक नामांकित सरदार होते. त्यांच्या पत्नी जिजाबाई म्हणजेच आपल्या जिजाऊ ह्या खऱ्या अर्थाने तेजस्वी आणि फार धार्मिक होत्या. त्या नेहमी गोष्टी सांगताना शिवपुराण, रामायण, महाभारत यातले आदर्श राजे आणि वीरांची उदाहरणं ते बाल शिवाजींना नेहमी देत असत. जिजाऊंचं एक स्वप्न होतं, माझा पुत्र हा रामासारखा न्यायी, कृष्णासारखा बुद्धिमान आणि शिवासारखा पराक्रमी असावा. त्या नेहमी भगवान शिवाच्या चरणी प्रार्थना करत असत आणि म्हणूनच पुढे जन्मलेल्या पुत्राचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. जन्माच्या वेळी किल्ल्याच्या भोवती संकटांची छाया होती. शहाजीराजे तेव्हा बंगलोर येथे लढाईच्या मोहिमेवर होते. शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा जिजाऊंनी त्यांच्या कानात जणू काही स्वराज्याचे स्वप्न फुंकले होते. कित्येक लोक कथा सांगतात की त्यावेळी किल्ल्यावर घनघोर वादळ चालू होतं. काही इतिहासकार असंही म्हणतात की एका साधूने भविष्यवाणी केली होती की हा बालक एक दिवस हिंदवी स्वराज्याची स्थापना करेल. शिवाजी महाराज लहानपणापासूनच अत्यंत चतुर, धाडसी आणि धर्माभिमानी होते. आई जिजाऊंनी त्यांना रामराज्याची शिकवण दिली होती. दादोजी कोंडदेव यांच्याकडून त्यांना युद्धकौशल्य, तलवारबाजी, घोडेस्वारी यांचे शिक्षण मिळाले होते. ते लहान वयातच सह्याद्रीच्या कड्यांमध्ये तलवारीचा सराव करत, मावळ्यांसोबत डोंगर दऱ्यात फिरत, या वयातच त्यांनी स्वराज्य या शब्दाचा अर्थ समजून घेतला होता. त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं, माझं राज्य म्हणजेच माझ्या लोकांसाठीचं लोकांचं राज्य. शिवाजी महाराजांचा जन्म हा केवळ एका राजाचा जन्म नव्हता, तर तो होता एका विचाराचा, एका युगाचा, एका वादळाचा जन्म. त्या काळात जेव्हा मुघल बादशहांना किंवा आदिलशाही सरदारांना कुणीही थांबवू शकत नव्हतं, तेव्हा एका तेजस्वी स्त्रीच्या उदरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला आणि ते म्हणजे आपले शिवाजी महाराज, जे पुढे जाऊन रयतेचे राजे झाले. त्यांनी न्यायासाठी तलवार उगारली आणि हिंदवी स्वराज्य घडवलं. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे एका मातृशक्तीच्या संकल्पाची, धर्माची आणि रक्षणाची अमर कथा आहे. आज आपण याला स्वराज्य म्हणतो. त्याची बीजे या जन्मकथेतील प्रत्येक प्रसंगामध्ये रुजलेली आहेत. आजही जर आपण त्यांचं स्मरण केलं तर प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात शिवज्योत जागवली जाते. आता ह्यापुढे आपण ह्या मालिकेमध्ये शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी कथा पाहणार आहोत. तेव्हा विसरू नका आणि ऐकत रहा श्रुतिकथा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.